महिला सुरक्षा ही केवळ कायद्याची नव्हे तर सामूहिक जबाबदारी. राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, बुलढाणा. विशेष प्रतिनिधी. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी एकावर निश्चित करता येणार नाही. प्रशासनाकडून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे, परंतु महिला सुरक्षा ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. आज जून 19 रोजी प्रशासकीय आढावा बैठकीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रहाटकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आपापले दायित्व ओळखण्याचे आवाहन केले. भोंदू खरात प्रकरणात झालेल्या महिलांच्या शोषणाविषयी बोलताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे खऱ्या अर्थाने दोषी असल्याचे त्यांनी सांगितले. देशामध्ये आजच्या घडीला महिलांना सुरक्षा आणि सन्मान देण्यासाठी उत्तम कायदे असून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी महिलांना संधी आहे, असेही त्यांनी सांगितले. अर्थातच जिथं जिथं चुकीच्या गोष्टी घडतात त्या त्या ठिकाणी त्या गोष्टींच्या विरोधामध्ये चालण्याकरता जे जे कायदे आहेत त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण ते वेळोवेळी ते अधोरेखित पण झालेलं आहे. पण मी हे पण सांगते की जबाबदाऱ्या कोणा एकावर फिक्स करता येत नाहीत, हे फार महत्त्वाचं आहे. जबाबदारी ही सगळ्या लोकांची आहे. जी लोक अंधविश्वासाला खतपाणी घालतात ती लोक तितकीच दोषी आहेत. ज्या ठिकाणी अंधविश्वासाला आपण सहन करतो ती लोक सुद्धा तेवढीच दोषी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा ज्या घटना घडतात या घटनांकडे आपण समग्र रीतीने बघण्याची गरज आहे आणि सगळ्या पावलांवर याकरता काम करण्याची गरज आहे. तेव्हाच या सगळ्या गोष्टी थांबवू शकतात.